तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि सुनील दादा म्हटल्यानंतर नेरी धुंद्रे विभागीय कमिटीचे उपाध्यक्ष देखील आहेत। या नात्याने तुम्हाला विनंती करतात की कुठलाही गालबोट लावून देऊ नका, व्यवस्थितरित्या ही स्पर्धा आणि खेळाडू वृत्ती दाखवून सातत्याने ही स्पर्धा दरवर्षी ज्या पद्धतीने होत असते त्याचं नियमांचं पालन तुम्ही करा। दिव्य शुभेच्छा सर्व संघांना। दोस्ती क्रिकेट संघ आणि दोस्ती ग्रुप विगर यांच्या वतीनं शुभेच्छा देऊया। आमच्या कॉमेंट्री डिपार्टमेंट आणि पाहुण्यांच्या वतीनं या सर्व संघांना शुभेच्छा देऊया। आणि पहिला सामना आजच्या रात्रीतील मध्ये सुरू होत असताना इथे स्वर्गीय हनुमान मात्रे शंभूराजे 11 हरिग्राम विरुद्ध जय हनुमान 11 भोकरपाडा। यस रोशन, नक्कीच पूर्णपणे या स्पर्धेची नियमावली तुमच्या समोर सादर केली आमच्या कॉमेंट्री बॉक्सने आणि त्या नियमावलीनुसार इथे खेळाचं सादरीकरण करावं लागेल सर्व संघांना, कारण अतिशय कटाक्षपणे करडी नजर असेल आमच्या आयोजकांची आणि या त्या नियमानुसार या स्पर्धेचं आपण पालन करा आणि एक सुसज्ज खेळ इथे आपण सादर करा। तर बघा महत्वाचा डिसिजन असेल पंच, एक मिनिट, जे आता आंतरराष्ट्रीय ऑक्टोबर पासून नियम लागतील, काही स्पर्धेमध्ये ते नियम चालू आहेत। जो कॅच आउट होईल फलंदाज त्याच्या जागेवर जो नवीन बॅट्समन येईल तो स्ट्राईक लाईट। येस विशाल सर, थँक्यू। आंतरराष्ट्रीय दर्जाची नियमावली इथे मात्र सादर केली जाते। पंचांचा हिरवा कंदील, गेम ऑन, गेम स्टार्ट, गेम ऑन। गोलंदाज तयार, गणपती बाप्पा मोरया। त्वरित आपण या स्पर्धेला सुरुवात करूया आणि स्पर्धेचा आगाज होतोय षटकाराने। गेम ऑन। पहिल्याच बॉल वरती उत्तुंग असा षटकार पाहता येतो। झाकी आहे, पिक्चर अभी बाकी, अप्रतिम आगाज पाहता। पहिल्याच बॉल वरती उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतो। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅकवर। ओहो, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, झालं विल या वाक्याच्या बाहेर। बॅक टू बॅक लगातार 2 षटकार। छत्रपतीच्या शूर मर्दानो, छत्रपतीच्या शूर। थँक्यू। तर या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील यॉर्कर किंग ना दांडा ना शेंडा मोतीराम भोईरू डायरेक्ट बुंदा यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या। त्यांचंही मनापासून स्वागत करूया। खास करून हरिग्रामचे जावई आणि हरिग्राम संघाला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात। मोतीराम भोईर सर आपलंही सहर्ष स्वागत आणि वाकलन संघाच्या वतीनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनापासून स्वागत। पहिल्याच 2 चेंडूंमध्ये उत्तुंग अशी फटकेबाजी जारी होत असताना पाहायला मिळते। पहिल्या बॉल वरती आपण 6 पाहिला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती सुद्धा आपण 6 पाहू शकाल। अप्रतिम लेखा जोखा बॅटिंग मार्कवर आपले चांगले काम दाखवत असताना भोकरपाडा टीमचा राम म्हात्रे ऑन फायर। आता मात्र या खेळाडूसाठी झालं विनावं लागेल। गोलंदाजीच्या मार्कवर धनंजय भोपी खऱ्या अर्थानं रोखणं गरजेची बाब आहे। तिसरा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। ऑन ड्राईव्हचा हा फटका मिडॉनला चेंडूची मात्र पकड केली जाते। अप्रतिम दर्जाचा आगाज राहिला पहिल्या 2 चेंडूंमध्ये, परंतु तात्काळ या खेळाडूनं कमबॅक केलं। हरिग्राम वर्सेस भोकरपाडा या 2 संघांदरम्यान ही आपल्याला मॅच पाहायला मिळते। त्यानंतर दुसरी मॅच जयहनुमान बोनशेत वर्सेस जयहनुमान धुंद्रेपाडा। तिसरी मॅच दोस्ती स्पोर्ट्स विहिगर वर्सेस GB स्पोर्ट्स वाडदोली आणि त्यानंतर चौथी मॅच जय श्रीराम चिंचोली ब वर्सेस यंग स्टार बोनशेत याच्या लढती पाहायला मिळत आहेत। सुंदररित्या फटक्यांची आपण हुलणी पाहिली स्टार्टिंगला, परंतु आता मागचे 2 चेंडू सन्मान देताना आपण खेळाडूंना पाहिलं। हेच एक दांडगा अनुभव असलेल्या खेळाडूंची उत्पत्ती असते, कारण सन्मान देणं ही गरजेची बाब आहे। धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती 13 धावा धावपटलावरती। गोलंदाज सज्ज असताना धनंजय भोपी। हो, इथे प्रहार केलाय, बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतो। चेंडू जाईल सीमा पार, षटकार। बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कदम तुम्हारी राम प्राणों से प्यारा रे, प्राणों से प्यारा रे, अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे। जय श्री राम त्याग मूर्ती, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श प्रशासक आणि प्रेरणादायी राजा रावनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। पहिलं षटक मार्गस्थ आहे महागुरु आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावसंख्येचा अग्नि कल्लोल
इथे होत असताना पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचतोय. 19 धावा धावपटलावरती लागल्या. टोटल जर चेंडूंची आपण सफर पाहिली ना तर 5 चेंडू सफर झाले, परंतु पंचतारांकित खेळीची उत्पत्ती आपण इथे सिद्ध होताना पाहिली. काय कमालीचा बुलंदी पॉवरफुल खेळ साकार केला जातो आणि आनंद वाटणारी ही खेळी आनंद फुलोरे सुद्धा धावसंख्या फुलवताना पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी कर्मवीर धर्मवीर एक चांगलं कार्य इथे दाखवत असताना राईट मोर द विकेटनं चेंडूला सफर केला. इथे धोका आहे, मोका होता आणि तो मात्र इथे गमावलाय. 3 तिगडा काम बिगडा. पूर्णपणे कॉलिंग थोडस चुकीचं ठरलं गेलं आणि त्यात नंतर झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहायला मिळतो. डोक्यावरती अक्षरशः आता हात ठेवले गेले की हा झेल कशा पद्धतीने सुटला गेला याच्यावरती विचार मंथन आता करावे लागतील. आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर महागुरु स्कोर कार्ड वरती धाबा पाहायला मिळत आहेत. भोकरपडा टीमच्या टोटल बिनगडी बाद 20. तर निश्चित स्वरूपात आज आपण इथे पाहतो केवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कांचन पालकर यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला ताई पालकर यांचा वाढदिवस आहे. त्यांना आमच्या दोस्ती ग्रुपच्या वतीने आणि सुनीलदादा पाटील यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. बोलूया आमचे डीजे मास्टर नितीन यांच्याकडे. नितीन थांबवतो तुला थोडंसं. रोशन बघा या स्पर्धेची जशी आतुरतेने वाट पाहत असतात आणि मॅच स्टार्ट झाल्या 700हून अधिक प्रेक्षक या मॅचसाठी जोडले गेले. त्या प्रेक्षक मायबाबांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि प्रेक्षकांची गर्दी हळूहळू थोड्याच वेळात आपल्याला अतिशय जबरदस्त पाहायला मिळते. आणि आणखी प्रेक्षकांची गर्दी जसे सामने रंगतील तशी प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. नक्कीच अवघे गरजे हो विगर चालला क्रिकेटचा गजर. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो ना त्याच पद्धतीने 365 दिवस क्रिकेट रसिक राजा वर्ग खेळाडू वर्ग या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण रायगडाची भव्यता वाढवणारी ही आपण दमदार स्पर्धा पाहता. पनवेलचे लोकप्रिय आमदार हॅट्रिक आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या नामकरणानं ही प्रस्थापित होणारी दमदार स्पर्धा आमदार चषक 2022 ही पहिलीच रजनी आणि पहिल्याच रात्रीचा आगाज ज्या पद्धतीनं षटकारानं झाला गेला आणि त्यात नंतर आता वाटू लागलं की कॅरम बोर्ड सारखे मैदान इथे धावा बनताना आम्ही अनेक वेळा पाहिले. रायगड ठाणा जी मॅच झाली होती तिथे अक्षरशः धावसंख्येचा पाऊस पडला होता. त्याच पद्धतीने इथे त्याच दर्जाचा खेळ पाहायला मिळतो. तो बॅटिंग मार्कवर भोकरपाडा संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर हरिग्राम टीमनं स्वीकार केला होता फिल्डिंगचा. हा निर्णय चुकीचा आहे की नाही हे पाहावं लागेल, परंतु ते आगाज करू शकतात इतकी क्षमता आहे, कुवत आहे, पोटेन्शियल आहे. ते त्रिवेणी संगम इथे सिद्ध करावं लागेल. गोलंदाज अनुभोईर या गोलंदाजाला युवा जिगरबाज गोलंदाजाचा इथे वापर केलाय. त्याला आगाज इथे दाखवणं तितकंच गरजेची बाब आहे. नेक्स्ट बॉलर इथे सज्ज असताना सुंदर फटका खेळलाय. अप्रतिम फटकेबाजी. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. पंचांचा इशारा नो करार. चमके शुभाची तलवार चमके शुभाची तलवार तळपत्या बिजलीचा पडकार. इथे नो घोषित केलंय. पंचांनी तात्काळ दंडित घोषित केलंय पहिल्याच बॉल. आता मात्र धाबे दणालेत आणि आता मात्र चर्चा सत्र जारी करावी लागते. चला टाइम अलर्ट आहे. 25 मिनिटांच्या आतोआत इनिंग समाप्त करणं ही गरजेची बाब आहे आणि त्याचं जर आपण उल्लंघन केलं तर तात्काळ आमचे आयोजक वर्ग आपणास पॅनलाइज करतील, दंडित घोषित करतील. याची आपण नोंद घ्या. फ्रीडचा चेंडू आहे. खोळ्याम खेळण्याची नामी संधी. षटकारावरती आपण धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल 27 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुलताना पाहायला मिळतं. आणि बॅटिंग मार्कवर उंच कुडा असा खेळाडू आनंद फुलोरे आपल्या सांघिक कोठ्यासाठी, आपल्या क्रिकेट रसिकांसाठी, आपल्या मेंटर मॅनेजर टीमसाठी हा मात्र आनंद देताना पाहायला मिळतो. परंतु गोलंदाजाला वापसी दाखवावी लागेल. गोलंदाज अनुभोईर पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केला. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑनला चेंडू जातोय. फक्त पाहायला मिळते ती सिंगल. फ्रीडचा चेंडू होता ज्याच्यावरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न असताना तिथे फक्त सिंगल पाहायला मिळते. म्हणजेच गोलंदाजानं कुठेतरी कमबॅक दाखवलंय. धावसंख्या 1 नाकार घेती संघ जाऊन पोहोचतोय 28 धावा धावपटलावरती. पहिली सलामीची जोडी कशा पद्धतीने खेळ दाखवते याचा उत्तम नमुना इथे पेशकश केला जातो. परंतु बॅटिंग मार्कवर लिजंड प्लेयर राम म्हात्रे इथे सज्ज असताना त्याच्यासाठी या चेंडू पाहायला मिळतो. जाल रचलंय. पाठमोरी जात हा झेल पकडलाय.
अप्रतिम झेल. हिटमॅन रोहित गरजच्या माध्यमातून फलंदाज राम मातेला परत पाठवले. राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी. राम जी की लीला है. डीजे किरण एनटी. थँक्स नितीन. बघा यानंतर जी लढत असणार आहे जानुमान बोनशेत विपक्ष जानुमान धुंद्रेपाडा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग साठी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. ओटू रोशन पाटील. थँक्यू सो मच महागुरु एम डी गडगे सर. तर बघा दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच असेल. फर्स्ट इनिंग समाप्त होण्यापूर्वी तुम्हाला टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे, याची नोंद घ्या. अन्यथा जर तुम्ही लेट कराल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. नक्कीच लेट केल्यानंतर थेट तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्या. तात्काळ आपण टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य आहे. नेक्स्ट मॅच जनमान बोनशेत वर्सेस जनमान धुंद्रेपाडा. दोन्ही संघ तितकेच तुल्यबल पाहायला मिळतील आणि दोन्ही संघांनी तात्काळ इथे येणं अनिवार्य असेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला आपण तर 20 धावा पाहिल्या, परंतु अनुभवी रेताक्षणी ज्यानं पहिला चेंडू नो टाकल्यानंतर तात्काळ यानं कमबॅक दाखवलं. आणि नक्कीच रोशन जास्तीत जास्त विचार केला या मैदानावरती जेव्हा जेव्हा स्पर्धा डे असो की नाईट असो, ही पिच जी असते ना ती विकेट सातत्याने बॅट्समॅन साठी बनवली असते आणि सातत्याने भरपूर षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. आणि तशाच पद्धतीची सुरुवात इथे जे हनुमान भोकरपाडा संघाने केली. टॉस हारले परंतु सुरुवात अतिशय दमदार. एक गडी गमावताना ही दर्जेदार धावसंख्या तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते, ती अर्थातच जे हनुमान भोकरपाडा संघाची. पहिल्यांदा टॉस हारल्यानंतर सुद्धा बॉस कशा रीतीनं वावरतो त्याच पद्धतीनं ही खास खेळी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहिली. परंतु नवीन खेळाडू बॅटिंग मार्कवर साजन फुलोरे. साजेशी खेळी या खेळाडूला सुद्धा साकार करायची आहे. सुंदर फटका टोलवलाय सीमा रेषा नजीक. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट विशाल बोपी, विशाल असं कार्य या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळतं आणि चेंडूची मात्र अडवणूक केली जाते. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच युट्यूब फेमस विगर गावचे शैलेशबाई पडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स गॉगल खेळाडूला देण्यात येईल. तर नक्कीच सातत्याने प्रेक्षकांनंतर आयवा कॅच देखील असेल. जशी जशी स्पर्धा उंच शिगेला जाईल आणि मॅन ऑफ मॅच साठी बघा आकर्षक पारितोषिक इथे खेळाडूसाठी असतील. शैलेश फडके युट्यूब फेमर यांच्या वतीनं आकर्षक गॉगल दिला जाईल. अप्रतिम दर्जाची आकर्षक बक्षीस इथे पाहायला मिळतील. बंपर प्राइज आहे. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल धावसंख्या आकार घेत संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती. 30 धावा बनल्या जात आहेत. 5 षटकांचा जर विचार केला प्रवीण सर तर एक टोलेजंग इमारत उभारण्याच्या इर्षेनं खेळत असताना बॅटिंग मार्कवर भोकरपाडा टीमचा हा खेळाडू क्रम. अगली पेशकश इथे सन्मान दिला जातो आणि तिथे मात्र बॅटिंग मार्क सज्ज असताना आपण आनंद फुलोरे ज्याच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहिले. नक्कीच येस डेफिनेटली. कारण सुरुवात जेव्हा तुम्ही चांगली करताना तेव्हा येणाऱ्या बॅट्समन वरती दडपण नसतं आणि कदाचित साजन अजून महत्वाचा फलंदाज आणि तो जर लागला तर मग अजून धावा तुम्हाला पाहायला मिळतील. थोडासा अंकुश लावावा लागेल हरिग्राम टीमच्या गोलंदाजांना. धावसंख्येला लगाम लावणं ही गरजेची बाब आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न केला जातो. बॉलिंग ट्रॅकवर अनुभवी ऑन फायर पाहायला मिळतील. थोडासा अंकुश झाले भोकरपाडा टीमचे तर सन्माननीय वैभव पाटील बेलवली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. त्यानंतर सुनील फडके विगर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्टेजवर आपण दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. नक्कीच जेव्हा वाकडीच्या मैदानावरती गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये भोकरपाडा संघाने दमदार खेळ दाखवला होता आणि अतिशय तुफानी फलंदाजी साजन यांच्या माध्यमातून झाली होती. सुरुवात जरी चांगली झाली असली तर मधल्या सत्रामध्ये जर विकेट्स गमावत गेले तर कदाचित थोडासा दडपण येऊ शकतं आणि त्यासाठी आता साजनला ही महत्वाची कामगिरी निभावावी लागेल भोकरपाडा संघाच्या माध्यमातून. रोशन नक्कीच उल्लेखनीय माहिती आपण दिली कारण कालचा जर विचार केला मुंबई इंडियन्स वर्सेस बँगलोर ही मॅच झाली. स्टार्टिंग ईशान किशन आणि रोहितनं चांगल्या पद्धतीनं दिल्यानंतर मधली फली कोसळली आणि त्यानंतर धावसंख्येला रोख लागलं गेलं. त्याच पद्धतीने इथे रोख लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्कवर हरिग्राम टीमचा अनुभवीर हा मात्र चांगला काम करतो. ओहो
लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त चेंडूची आपण सफर पाहिली. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा इथे बनताना पाहायला मिळतील. भोकरपाडा टीमच्या टोटल 2 गडी 32. डीजे म्युझिक, डीजे नितीन. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरे ताने है माए भवानी. सनन आंधिया उठे शत्रु जड़ थँक्स. से. बघा दुसरा पुकार असणार आहे जानुमान बोंशेत विपक्ष जानुमान धुंद्रेपाडा क्रिकेट संघाच्या संगणकाने बघा स्टेजशी संपर्क साधायचे आहे. इथे मनोज घोडविंदे हरिग्राम यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बघा आणि वेळेची पाबंदी असणार आहे दोन्ही क्रिकेट संघासाठी. तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी इथे देण्यात आलेला आहे 5 षटकांसाठी. परंतु एक नियमावली आहे बघा, फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने मैदानामध्ये थांबू नये. बघा आमचे दोस्ती ग्रुप वैभव पाटील सर यांच्याकडनं आम्हाला इथे सूचित करण्यात आलेलं आहे 5 झाल्यानंतर तुम्हाला मैदान सोडणं गरजेचं आहे. हो टू आमचे मित्र रोशन पाटील आणि रॉकस्टार प्रवीण गायकर. कठोर अशी नियमावली इथे सातत्याने सादर केली जाते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा अधोरेखित होताना पाहायला मिळतील. 2 गडी बाद भोकरपाडा संघ जाऊन पोहोचतोय 30च्या घरात. पहिल्या षटकामध्ये आपण 20 धावा पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण 10 धावा येताना पाहू शकता. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं धावसंख्येचं आपण अग्नितांडव पाहिलं म्हणे, परंतु तात्काळ या धावसंख्येला रोखण्याचं कार्य केलं ते युवा जिगरबाज गोलंदाजानं. नाव आहे अनु भोईर. अप्रतिम गोलंदाजीची उत्पत्ती या खेळाडूने सादर केली न त्याच्या जोरावरती आता मात्र सध्याच्या घडीला धावसंख्येला रोख लावण्याचा तंतोतंत प्रयत्न दाखवत असताना हरिग्राम टीमचा हा सांघिक कोठा तितकं चांगले असं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट साथ देवताना पाहायला मिळतं. हरिग्राम टीम आपण जास्तीत जास्त वेळ दवडता. स्पीडअप घ्या आपण. इथे कदाचित फायनलाइज होऊ शकता आपण, कारण 25 मिनिटांचा अवधी आहे. त्याचं उल्लंघन केलं तर इथे कठोर कारवाई तुमच्या समवेत सादर केली जाईल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुंदर फटका खेळलाय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट पाहायला मिळतं. फक्त या चेंडूगणिक सिंगल रन्स थ्रो चांगल्या पद्धतीने झाला, परंतु जज केलं नाही, परंतु बॅकअप तात्काळ दिलं गेलं आणि अशा रीतीनं धावसंख्या 1 नाकार घेत असताना संघ जाऊन पोहोचतोय 31 धावा धावपटलावरती. जबरदस्त गुणसंख्यांक लेखन 5 रजनीमध्ये ज्यांच्या माध्यमातून इथे घडलं जाईल ते आमचे अभिनय पाटील. आपलंही मनपूर्वक स्वागत कॉम बॉक्स मध्ये. आणि इथे तात्काळ विकेटचं पदन विशाल गोपी ऑन द फायर. 5 रजनी मोदी नतमुखी नागामध्ये अंबा सवारी भवानी चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये अप्रतिम संगीताची मेजवानी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदरातिथ्य सन्मान इथे नेहमीच पाहायला मिळत असतं. अवघे गरजे हो विगर चालला क्रिकेटचा गजर. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा. बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा. किती आले किती गेले केले मुघलांना हद्दपार. राजे झाले बहुत धरतीवरती ना कुणा शिवबांची सर. अशी करारी नजर सदा गनिवा भेदुनी पायी अर्पार. शिवराया मुलेच झाले स्वप्न स्वराज्याचे साकार. खऱ्या अर्थानं सोनेरी स्वप्न पाहिलं होतं आमच्या आयोजकांनी आणि त्यांच्याच खातीर दमदार आयोजन इथे पाहायला मिळतं. स्वर्गीय हनुमान मामा पाटील यांच्या स्मरणार्थ दोस्ती ग्रुप व दोस्ती क्रिकेट संघ बिगर आयोजित आमदार चषक 2022 अप्रतिम दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं. तितकाच देखना सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतो. आणि टोटल गडी मात्र गारज झाले. 3 मोहरे गारज झाल्यानंतर धावसंख्येला लगाम लागली, परंतु आता रोकटोक बाणा दाखवावा लागेल. राईट मोर द विकेटने चेंडू सफर केला. गुडलँड स्पॉट वरती चेंडू बदललाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. फक्त पाहायला मिळते तिथे सिंगल. इथे कमबॅक चांगल्या पद्धतीने दाखवल्यानंतर फलंदाजांना मुंहतोड जबाब द्यावा लागेल. प्रवीण सर. नक्कीच नक्कीच जबरदस्त कमबॅक या ठिकाणी स्वर्गीय हनुमान मात्रे शंभूराजे 11 हरिग्राम संघाच्या माध्यमातून सुरुवात दमदार झाली होती आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये विकेट्स गेले आणि या ओव्हरची सुरुवात देखील विकेट्सने केली गेली. आता मधल्या फलीतील फलंदाजांना कदाचित ते थांबून बॅटिंग करावी लागेल, कारण 5 षटकांची ही लढत असेल. कमीत कमी आय थिंक 5 षटकांमध्ये तुम्हाला 60+ धावा
बनवणं हे महत्त्वाचं असेल. बॅटिंग पॅराडाईज पिच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी धावा बनवाव्या लागतील. नक्कीच कॅरम बोर्ड सारखे मैदान इथे सातत्यानं धावा बनताना आम्ही अनेक वेळा पाहिले. आणि ते रोशन या मैदानाचा विचार केला ना, अगदी खेळाडूंसाठी सुसज्ज मैदान. तुम्ही फ्रंट लाईट पाहू शकाल, अगदी टॉवर 8 टॉवर आहेत आणि ई फ्रंट लाईट. आणि या फलंदाजाला रोखणे तुम्हाला कठीण असेल. बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार हा षटकार. तर चर्चा करतो रोशन आपण या मैदानाची. आउटफील्ड फास्ट आहे, कुठलाही एखादा मोठा टॉवर खेळाडू आढळला नाही की जेणेकरून फिल्डरला चकवा देऊ शकेल. आउटफील्ड खेळाडूंसाठी खेळण्यासाठी वेगळी मजा असते. सुसज्ज जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवलं गेलं. नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यानंतर टावर सुद्धा 8 आहेत आणि रॉयल थाट आहे या स्पर्धेचा. आणि कौतुक करावं तेवढंच कमी, कारण प्रत्येकाला वाटतं की विगरची स्पर्धा दरवर्षी भेटीला यावी. एक वर्ष कोरोना होता त्याच्यामुळे स्पर्धा झाली नाही, परंतु यंदा थोडीशी कोविडमुळे लेट गेली, परंतु त्याच दिमागानं त्याच जल्लोषानं दोस्ती क्रिकेट संघ दोस्ती ग्रुप विगर यांच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. अप्रतिम दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं. ओहो सुरेख फटका, फटक्यांची आतिषबाजी, लॉंग ऑनच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाट नाईट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. रोशन प्रवीण निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे धून आपण ऐकली. आज रामनवमी आहे. नितीन पाटील यांच्याकडून की रामनवमी उत्सव निमित्ताने खऱ्या अर्थाने प्रभू रामाचं गीत आपण ऐकलं. आणि आज अयोध्यामध्ये भारत देशातील सर्वाधिक अफाट लोकप्रियता आपल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने अयोध्या मंदिरामध्ये आज पूजा केली गेली खऱ्या अर्थाने. तर 2 षटकारांच्या मदतीने रोशन धावसंख्या झाले धावफलकावरती तब्बल 44 धावा, गडी बाद झाले एकूण 3 षटकारांच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती फलंदाज साजनला तुम्ही पाहता. आणि मगाशीच उल्लेख केला होता वाकडीच्या मैदानावरती दमदार फलंदाजी या खेळाडूनं केली होती. आणि जशी प्रभू श्रीरामानं लंकेवरती वाटचाल केली होती तशा पद्धतीची वाटचाल इथे साजन चले ससुराल हरिग्राम संघाविरुद्ध ही दमदार फलंदाजी पाहायला मिळते. बघा, कधी सामना हरिग्राम संघाच्या गोलंदाजांकडे तर कधी बॅट्समन जर दमदार झाली तर भोकरपाडा क्रिकेट संघाकडे. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होते. इथे फिंगर रोल पाहायला मिळाले. थोडासा लेग ब्रेकचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आशाभूत नजरेने पंचांकडे देखील पाहिलं गेलं होतं, परंतु पडल्यानंतर अगदी जी त्यांना टर्न पाहिजे होती तशी मिळाली आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होती. आणि पाहता पाहता 3 षटकं कंप्लीट झालीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 44. हॅलो, मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. वैभव पाटील बेलुली यांचं इथे आगमन झालेलं आहे स्टेजवर याच्या. त्याचबरोबर अशोक फडके बोंशेत यांचं इथे आगमन झालेलं आपल्या मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर रुपेश फुलोरे भोकरपाडा आपले मनपूर्वक आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वागत करत आहोत. O2 रॉकस्टार प्रवीण आणि रोशन पाटील. पाच सातत्यानं संकेत स्थळावरून पंच अलर्ट करतायत की हरिग्राम टीम आपण जास्तीत जास्त वेळ इथे दवडता, परंतु स्पीडअप घेणे सुद्धा गरजेची बाब आहे. येस येस डेफिनेटली सातत्याने बघा, तुमच्यासाठी नाईट स्पर्धा आम्ही भरवतो कुठेतरी नियमांचं पालन करून. काही ठिकाणी तुम्हाला सुपर 4 पाहायला मिळतं, प्रत्येक दिवशी 1 संघ क्वालिफाय करतात, मग तुम्हाला रात्रीचे 4 ना 5 वाजतात. इथे प्रत्येक दिवशी तुम्हाला 2 संघ क्वालिफाय पाहायला मिळतील आणि अगदी वेळेवर ही स्पर्धा तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि अशाच नियमावलीची खऱ्या अर्थानं गरज असते प्रत्येक टुर्नामेंटमध्ये रोशन. नक्की जास्तीत जास्त वेळ आपण दवडला तर खूप काही इथे खर्चिक वातावरण प्रस्थापित होतं. 1 मिनिट जरी आपण उशीर केला तर सध्याच्या घडीला डिझेल जास्तीत जास्त इथे वापर असतो नाईट स्पर्धेमध्ये. हे सुद्धा आपण ध्यानात घ्यायला हवं. सर्व खेळाडूंनी आम्हाला सहकार्य करणं गरजेची बाब आहे. येस नक्कीच. आणि सातत्याने पाहायचा विचार जर केला या स्पर्धेचा रोशन, नेहमी प्रेक्षकांची अतूट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला, गॅप आहे व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, दोघांच्या मध्ये टक्कर आणि बॉल जाईल सीमा पार चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केली, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही एकच राजाची. थँक्यू डीजे. या खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्याच्यानंतर या स्पर्धेला एन्जॉय करतायत वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ सातत्याने तुम्हाला आमदार चषकाची 12-12 किंग
रोशन शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचाही संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. येस, डेफिनेटली सुरुवात जबरदस्त झाली रोशन या ओव्हरमध्ये आणि हे सांगून दिलं आता की शेवटचे जे 12 बॉल असतील त्या 12 बॉलमध्ये आमचे 7 विकेट असतील डगआउटमध्ये सुरक्षित आणि आम्हाला आता होय मोठे फटके खेळायचे आहेत आणि या बलाढ्य हरिग्राम संघासमोर 60+ धावा बनवायच्या आहेत. नक्कीच 7 खेळाडू सांघिक कोठ्यामध्ये शाबूत आहेत आणि इथून मात्र आम्हाला सत्ता गाजवायची हे दाखवून देत असताना बॅटिंग मार्कवर भोकरपडा टीमचा खेळाडू इथे सज्ज असताना एक नवसंजीवनी देण्यासाठी विशाल फुलोरे तर एका बाजूला साजन फुलोरे साजेशी खेळी इथे साध्य करतायत. पहिल्याच बॉलवरती चौकार दागला, विशाल आणि रोहित यांच्यामध्ये टकराव झाला, ऍक्सिडेंट झाला आणि त्यात नंतर 4 धावा खर्चिक होताना आपण पाहिल्या. दुसरा चेंडू फलंदाजापासून दूरवरचा प्रवास पाहायला मिळतो. विशाल पाटील सरांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. अवांत धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. सांघिक कोट्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 रन्स, 3 विकेट लॉस. भोकरपडा टीम जनमान या नावानं खेळताना आपण भोकरपडा टीमला पाहतो. तर एका बाजूला हरिग्राम, एक चांगलं काम त्यांना करावं लागेल. स्वर्गीय हनुमान भाद्रे 11, शंभूराजे 11, हरिग्राम हा आपण संघ पाहता. पाठोपाठ जर विचार केला तर इथे अवांत धावसंख्येची आपण छडी पाहता. पाठोपाठ 2 चेंडू वाईट पाहायला मिळत आहेत आणि सांघिक कोठ्याच्या 50 धावा कंप्लीट जोरदार आल्या भोकरपडा टीमसाठी. सांघिक कोठ्याचं हे अर्धशतक मात्र इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतं. 60+ धावा इथे येणं गरजेचं बाब आहे आणि त्यानंतर दुसरी मॅच जनमान बोंडशेत वर्सेस जनमान धुंद्रेपाडा. दोन्ही संघातील संघनायक आपण तात्काळ टॉससाठी या. ओहो, इनिंग समाप्त होण्याच्या आतोआत इथे येणं अनिवार्य आहे. लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू आला, बॅटची कडा आणि इथे मात्र खेळाडू होतोय गार. चौथा दे धक्का भोकरपडा टीमला. शुभ माता राजा, शुभ माता राजा, महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबदार स्टाईल मध्ये आपण खेळी साकार करताना आपण भोकरपडा टीमला पाहिलं, परंतु त्यानंतर पूर्णपणे 4 खेळाडू बॅक टू द पवेलियन आपण जाताना पाहिले. एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्या पद्धतीनं पडझड झाली म्हणे, परंतु आता डागडुजी चांगल्या पद्धतीनं इथे करावी लागेल. 4 महारथी बाद झाल्यानंतर सांघिक कोठ्याला पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. संघ जाऊन पोहोचतोय 50 धावा धावपटलावरती. षटक क्रमांक पाहायला मिळतं ते 14. वैयक्तिक कोठ्यातून हे दुसरं आणि सांघिक कोठ्यातील हे 4थं षटक अनुप भोईर या गोलंदाजाचं पाहायला मिळतं, ज्यानं चेंडू सफर केले टोटल 2. 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत या षटकातील. हा युवा जिगरबाज खेळाडू अनुप भोईर पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार केला जातोय, सुंदर फटका खेळलाय, उसळी घेतली, हे चेंडू जाईल सीमा पलीकडे. मिळतील 4, 4, 4 चौकार. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटला बहर आलेला आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला डेचा सीझन ऑफ आहे, परंतु अनेक स्पर्धा रजनीच्या खेळताना आपण पाहू शकता. लाखो रुपयांची उल्हाडाल सध्याच्या घडीला रायगड ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये केले जातं. खऱ्या अर्थानं भगवंताप्रमाणे पूजणारा हा क्रिकेटचा खेळ आणि रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजलं जातं. तोच ग्रामीण टेनिसचा चित्तथरारक नजराणा आज मात्र साई मैदान, विहीगर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड ही रायगडाची भूमी पूर्णपणे क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज असताना पंचांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावसंख्या आकार किती संघ जाऊन पोहोचतोय 55 धावा. पुढचा हा चेंडू तेज तर्रार, जणू का आगीचा गोला दागला की काय असं वाटू लागलं. तेज तर्रार चेंडूची आपण सफर पाहता. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. अनुप भोईर ऑन फायर, ज्याला 2 चौके दागल्यानंतर तात्काळ या खेळाडूनं कमबॅक केलं. ही क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. अनु पुन्हा एकदा सज्ज असताना थोडासा व्यत्यय जाणवला. पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा खेळाडू मात्र सज्ज असेल. तुफान प्रेक्षकांची इथे गर्दी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिक आणि त्यानंतर खेळाडू आणि ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीची नाल इथे जोडली जाते. प्रेक्षकांची तुफान गर्दी. हो, प्रहार केलाय, सरळ काट्यासारखा चेंडू हवेमध्ये.
तिथे शतरक्षक तैनात आहेत आणि इथे विकेट्स पतन 5वा मोहरा गारद भोकरपाडा टीमचा. हॅलो, जानुमान दुंद्रेपाडा क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत बघा. त्यांचा प्रतिस्पर्धी जानुमान बोनशेत क्रिकेट संघाच्या संगणकाने लगेचच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. पहिलं सत्र संपण्यापूर्वी लगेचच संपल्यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. ओ टू रोशन. दुसरी मॅच जनमान बोनशेत वर्सेस जनमान दुंद्रेपाडा. आपण टॉस साठी या. तिसरी लढत दोस्ती स्पोर्ट्स विगर वर्सेस GB स्पोर्ट्स वाडदोली आणि पहिल्या फेरीतील चौथी लढत जय श्रीराम चिंचवली ब वर्सेस यंग स्टार बोनशेत. अशा लढती इथे आजच्या रजनीमध्ये इथे खेळवल्या जातील. आज साई मैदान विहिगर क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज असेल आमचे आयोजक वर्ग. दोस्ती ग्रुप ओम साई दोस्ती क्रिकेट संघ विहिगर सी सुनीलजी गोविंद पाटील यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना. त्याच्यानंतर या मॅचचा विचार केला तर साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर संतोष शेठ पाटील अकुर्ली, त्याच्यानंतर गावदेवी ट्रान्सपोर्टचे ओनर धनंजय शेठ पाटील वाकडी आणि 12-12 किंग रोशन शेठ पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या वतीनं इथे शुभेच्छा आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. धनाजी बुवा मस्कर कोपरोली, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये वाढ होते. संघ जाऊन पोहोचतोय 56 धावा धावपटालावरती आणि या षटकातील चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. टोटली चेंडूची आपण सफर पाहिली 5. अंतिम चेंडू मार्गस्थ 1 टू गो. गोलंदाज तयार. ओहो, सुरेख फटका, बुलंदी पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार. आमदार चषकातील हा ब्रँडेड षटकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा माव अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. पाक खेळीचं चांगलं दर्शन घडवलं जातं. ड्रिंक टाइम आहे. राखीव खेळाडू आपण तात्काळ पाणी घेऊन जा. बघा, पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राखीव खेळाडू मैदानामध्ये दाखल व्हायचे आहे आणि रॉकस्टार प्रवीण आणि रोशन जर या स्पर्धेचा विचार केला, ही स्पर्धा प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे या स्पर्धेला आपल्याला लाभलेले एक दमदार नेतृत्व. निश्चित स्वरूपात नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि या विभागाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, आपणा सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक निकटवर्तीय म्हणून सन्माननीय सुनीलदादा पाटील हे ओळखले जातात आणि त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेचा क्रिकेट खऱ्या अर्थाने सीमेरेषेच्या बाहेरचे प्रेक्षक आनंद घेतात. त्या सर्वांचा आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक इथे स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि जे प्रेक्षक साईप्रीत लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेतात त्यांचंही आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार. ओ टू आमचे मित्र रोशन पाटील. आणि नक्कीच रोशन, थँक्यू महागुरु. तर विचार केला तर सातत्याने नेरे धुंद्रे विभागातील नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ही सन्मानाची स्पर्धा. 12वा खेळाडू आपण लगेच जा पाणी घेऊन, का उशीर करताय? तर नक्कीच रोशन, चर्चा होती या स्पर्धेची. अतिशय टीमची रणसंख्या धावसंख्या इथे झाली ती टोटल 62 धावा. 5 गडी बाद झालेत. शेवटचं षटक इथे शिल्लक असेल आणि रोशन आता धावफलकावरती लागल्यात. मजा येईल या मॅच मध्ये, कारण शेवटचं षटक अजून शिल्लक असेल. चिंतेची बाब असेल अजूनही हरिग्राम संघाला की या शेवटच्या ओव्हर्स मध्ये साजन अजूनही शिल्लक आहेत बॅटिंग ऑर्डर मध्ये, म्हणजेच ऑन ग्राउंड. तर कदाचित या धावा अजून वेगाने होतील, यात मात्र शंका नसेल. येस डेफिनेटली साजन, काय इशारा तुमचा कमिटी? 12वे खेळाडू दोन्ही हुशार राहा लगेच तुम्ही इनिंग. आणि बघा, तुम्हाला पाणी हवं असेल ना, तुम्ही 3 ओव्हर्स मध्ये ड्रिंक ब्रेक आहे तुम्हाला. मग 4थ्या षटकामध्ये तुम्ही मागणी करू शकता. इमर्जन्सी जर काय लागलं तर तुम्हाला आम्ही पाण्याची मागणी करू शकतो. आयोजकांचा इशारा आहे या ठिकाणी. बरोबर तुम्हाला 3 षटकं कंप्लीट झाली ना की तुम्ही ड्रिंक्स मागवा. राखीव खेळाडू आपण तात्काळ सज्ज राहायचंय आणि कठोर नियमावलीचं आपण पालन करा. वैभव सर ती नियमावली सातत्यानं तुमच्या समोर सादर करतायत, त्याचं आपण उल्लंघन करू नका. पाणी हवं आहे मी तर म्हणेन भोकरपाडा टीमच्या खेळाडूंना. आपला राखीव खेळाडू थोडा उशिरानं गेला, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचलं नाही, क्षमस्व. हॅलो, तर बघा, स्पर्धेमध्ये निश्चित सुरुवात तुमचे राखीव खेळाडू असतील. 3 षटक संपल्यानंतर त्या खऱ्या अर्थाने दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंनी पाणी घेऊन मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आणि ती जबाबदारी मात्र आमच्या दोस्ती ग्रुपच्या वतीने दोन्ही राखीव खेळाडूंवर असणार आहे. बघा, मगाशी आम्ही सातत्याने वारंवार अनाउन्समेंट करत होतो या स्पर्धेचा. जे नियम आहेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. प्रत्येक संघाला विनंती असेल, जसे 3 षटकं कंप्लीट होतील
फर्स्ट इनिंगचे. त्याच्यानंतर तुम्ही ड्रिंक्स मागवा. सेकंड इनिंगला तेच रूल असतील. तीन षटकं संपली की तुम्ही पाणी मागवा. आणि सेकंड राऊंडची जेव्हा सामने 4 षटकांचे होतील तेव्हा 2 ओव्हर संपल्या की तुम्हाला ती ड्रिंक्स दिली जाईल, पाणी दिलं जाईल, याची नोंद घ्या. पुन्हा पुन्हा आम्ही अनाउन्समेंट करतो, याची नोंद घ्या. नक्कीच राखीव खेळाडूंसाठी सुद्धा प्रखर जबाबदारी आहे, त्याचं आपण पालन करा. सांघिक कोठ्याची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते. 4 षटकांच्या खेळीनंतर टोटल गडी मात्र गारद झाले 5 गडी बाद 62 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळते. आणि स्लॉगरच्या षटकामध्ये धावा येतील की बनतील की धावसंख्या रोखल्या जातील हे पाहणं अतिशय गरजेची बाब आहे. डोल्यात अंजन घालून खऱ्या अर्थानं दोन्ही संघातील पाठीराखा वर्ग लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतो. आणि आज साई मैदान पूर्णपणे गजबजलेलं पाहायला मिळतं. जणू काय छावणीचं स्वरूप आलं की काय असं मात्र वाटू लागले. सुसज्ज अशी आपण क्रीडानगरी पाहता. साई मैदान विहिगर क्रिकेट पर्वणीसाठी सज्ज असताना स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज असताना साहिल मात्रे ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. खेळाडू बाद होतोय. ज्यानं साजेशी केली, साकार केली तो साजन फुलोरे. बॅक टू द पवेलियन. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना. थँक्स. तर बघा यानंतरची दुसरी लढत असणार आहे जानुमान वंशज विपक्ष जानुमान धुंद्रेपाडा. लगेच दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यायच्या. बघा षटक संपल्यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. आणि एखादा संघ जर उशिरा आला तर निश्चित स्वरूपात कुठेतरी आपल्याला मापदंडाला सामोरे जावं लागेल. आता आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर रोशन पटेल यांनी या स्पर्धेबद्दल अतिशय दमदार इन्फॉर्मेशन दिली. कारण गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी अशी एक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने संपूर्ण रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने जे लक्ष वेधून घेतलं होतं. रायगड विपक्ष ठाणे एक अविस्मरणीय स्पर्धा खऱ्या अर्थाने या मैदानावर आपल्याला बघायला मिळाली. सुनीलदादा पाटील असतील, वैभव पाटील असतील, त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेली क्रिकेट स्पर्धा. नक्कीच गतवर्षी सुद्धा आपण ज्या पद्धतीचं आयोजन पाहिलं त्या जोमानं त्या जोसानं हे आयोजन इथे तत्परतेनं पार पडताना पाहायला मिळेल. आज या स्पर्धेची पहिली रजनी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. स्लॉगरच्या षटकामध्ये साहिल मात्र पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन केलं. साजन फुलोरेला बाद केलं. सुरेख फटका खेळलाय. पुढे आले. माघारी जाणे गरजेची बाब होती. त्यात नंतर येतोय हा उत्तुंग असा षटकार. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. नमस्कार, मी आमदार प्रशांत ठाकूर बोलतो. तो पत्ता करतो भुल पॉवरफुल. तर निश्चित स्वरूपात नितीन पाटीलचं कौतुक करायला गेलेली स्पर्धा प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या बद्दल आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदराने उल्लेख केला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासामधले पहिले असे आमदार आहेत की ज्याने या पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरता 600 कोटीचा निधी निश्चित स्वरूपात ज्याने 600 कोटीचा निधीचा वापर करणारा महाराष्ट्रामधला पहिला एकमेव आमदार. आणि त्यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा केला होता. पॉवरफुल फटकेबाजी येता क्षणी अक्षय गायकर ऑन फायर होत असताना पाहायला मिळतो. सुंदर फटकेबाजी, तितकंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. विशाल बोपी विशाल असं कार्य साध्य करतो. सातत्यानं लढवय्या बाणा काय असो हे पहिल्या बॉल पासून या क्षेत्ररक्षकानं दाखवून दिले. आणि आपल्या सांघिक कोट्यासाठी त्यानं धावसंख्या वाचवल्यात. संघ जाऊन पोहोचतोय 70 आता मात्र गाठली. 70 धावा धावपटलावरती म्हणजेच पोषक वातावरण इथे मैफिलीत केलं जातं. टोटल चेंडूंच्या पण सबर पाहिले 3 आणि पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत आहे शिल्लक. आणि साहिल मात्रेला हे शिवधनुष्य पेलावं लागेल. कठोर गोलंदाजी साध्य करणं गरजेची बाब आहे. प्रहार केलाय. गुडघ्यांचा वापर करत हा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. 3 तिगडा काम बिगडा. 2 वेळा हे घडलं गेलं. कॉलिंग चुकीचं घडलं जातं. रनआउटची नामी संधीचं सोनं विकेटचं बदन. पराक्रमी लढवय्या बाणा आज सिद्ध करायचंय. आपल्या गावासाठी इथे खेळत असताना
दोन संघ इथे मात्र आमने सामने खेळताना पाहायला मिळतात. स्वर्गीय हनुमान म्हात्रे 11 शंभूराजे हरिग्राम वर्सेस जनमान भोकरपाडा या दोन संघांदरम्यान ही मॅच आणि खेळाचा पहिला पूर्वार्ध. सांघिक कोठ्याची धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते की टोटल 72 धावा स्कोर कार्डवरती. चेंडू शिल्लक आहेत पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2. गोलंदाज सज्ज आहे साहिल म्हात्रे. 5वा चेंडू लेटकर खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजापासून दुरावा पाहायला मिळतो आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळते. पाठोपाठचे मागचे जर चेंडू पाहिले तर गोलंदाजानं कमालीचं कमबॅक दाखवलं. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन, त्यात नंतर उत्तुंग असा षटकार दागल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं कमबॅक केलं आणि त्याच्या जोरावरती धावसंख्येचं खंडन केलं जातं. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज आहे साहिल माते तयार. अंतिम बॉल तेज तर्रार चेंडूची आपण सफर पाहिली. रनआउटची नामी संधी आहे आणि इथे मात्र खेळाडू होतोय बाद. खेळाचा पहिला पूर्वार्ध झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत 72. जिंकण्यासाठी 73 धावसंख्येची आवश्यकता. प्रवीण सर. आणि अजून कदाचित दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल ही शक्यता दाट वाटते, कारण तुम्ही जेव्हा टॉस करण्यासाठी येताना ओव्हरमध्ये तुमच्या कपात होईल. दोन्ही टीम आता नोंद घ्या, कारण तुम्ही जेव्हा आम्ही तुम्हाला टॉससाठी कॉल करतो ना तेव्हा तुम्ही व्यासपीठावर येऊन थांबा. कॅप्टन तुम्ही स्टेजला कोपऱ्याला थांबू नका. ही पहिली अनाउन्समेंट असेल, तर याच्या पुढचे होणारे सर्व संघनायकांनी नोंद घ्या. जेव्हा तुम्हाला आम्ही टॉससाठी रिपोर्टिंग करू ना तेव्हा तुम्ही व्यासपीठावर 2 कॅप्टन येऊन थांबा, कोपऱ्याला थांबू नका. तर नाणेफेक इथे केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुणदादा पाटील यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. आपण इथे यावं, आपल्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आपण इथे पाहतो जानुमान धुंद्रेपाडा विपक्ष जानुमान बहुशेत क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. अरुण पाटील साहेब माजी सरपंच हरिग्राम यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. दोन्ही क्रिकेट संघाला सर्वप्रथमतः दोस्ती ग्रुप दोस्ती क्रिकेट संघ बिगर यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौली ते हनुमान क्रिकेट संघ बहुशेत क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः आपल्याला दोन्ही क्रिकेट संघाला शुभेच्छा इथे देण्यात आम्ही देतो. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. प्रथमतः आपण कोणत्या निर्णयाला इथे पसंती देणार आहात? क्षेत्ररक्षण करण्यात आपण निर्णय स्वीकारलेला आहे. धुंद्रेपाडा क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला, जे हनुमान धुंद्रे जितू एक अतिशय त्यांची टीम सुद्धा त्या संघाचा विचार केला. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे, फलंदाजी ताकद आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावांवर त्यांना रोखण्याचा तुमचा खऱ्या अर्थाने प्रयत्न असणार आहे? 50-55. तर यामध्ये महत्वाची भूमिका कोणत्या गोलंदाजाची असेल? दिनेश आहे, योगीराज आहे, परत रोहित आहे, कैलास आहे. तर ही स्पर्धा आपण पाहतो, गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या एका महासंकट काळामुळे ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली नाहीये, परंतु संपूर्ण आमचे दोस्ती ग्रुप आहे, दोस्ती क्रिकेट संघ बिगर यांनी नेहमी म्हणत असतात की आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, की बोले तैसे चालले त्याची वंदाबी पावले. सुनीलदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने स्पर्धा त्यांच्या संकल्पनेत तयार झालेली आहे. या स्पर्धेत तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि सन्माननीय सुनीलदादा पाटील आणि सन्माननीय वैभव सर यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर आयोजन खूपच सुंदर असतो आणि आमचा सराव चालू असतो ना त्यावेळी सुनीलदादांचा आम्हाला खूप सपोर्ट असतो. खूप खूप शुभेच्छा. होते बहुशेत क्रिकेट संघाचे संघनायक तर जितू यांच्याकडे बोलूया. जितू, नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता, तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? आता इथे उलट झालेले, तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 7-65 धावा बनवण्याचा मानस असेल. कशा प्रकारची तुम्हाला अपेक्षा असेल तुमच्या फलंदाजांकरता? किती कमीत कमी किती धावांचा टार्गेट प्रतिस्पर्धी बहुशेत क्रिकेट संघासमोर उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 7-65 धावा मी त्यांना रोखू शकतो. काय सांगू शकाल? दोस्ती ग्रुप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेत तुम्ही खेळता, एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय सांगू शकाल? दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाने एकदम सुंदर आयोजन इथं आयोजित केलेलं आहे आणि सुनील दादांचे मी आभार व्यक्त करेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल पूर्ण टीमचा आभार मानतो. खूप शुभेच्छा. होते जितू संघनायक हनुमान धुंद्रेपाडा. तर या स्पर्धेकरता बघा मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून मोठं योगदान इथे प्राप्त झालेलं आहे, सन्माननीय अरुण पाटील हरिग्राम यांच्याकडून या स्पर्धेला 2001 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. त्याच्यानंतर सच्चू म्हात्रे हरिग्राम दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, त्यांच्याकडनं 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे. अनिल महाडिक साहेब 5000 रुपये. अशोक गोपाल फडके बिगर यांच्याकडून 510 रुपये. महेश अनंत फडके बिगर 5000 रुपये. निलेश गजानन भगत नेरेपाडा 2100 रुपये. त्याचबरोबर विठ्ठल गोसावी फडके बिगर 1500 रुपये. गणेश मस्कर कोपरोली LED TV त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हर्ष रोहन भगत शलगर
यांच्याकडून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने टू व्हीलर्स बाईक सालाबाद प्रमाणे खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सन्मान्य गजानन रामभाऊ पाटील भिगार यांच्याकडून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था पाण्याची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. त्यानंतर गजानन संतो पाटील भिगार यांच्याकडून संपूर्ण इथे खऱ्या अर्थाने देवांसाठी लागणारे जे फूल आहेत ते संपूर्ण पुष्पगुच्छ त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. मनोज अनंत फडके भिगार यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मनीषकोश नाईक कोलीकोपर सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत, ट्रॉफी स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आलेले आहे. आणि ज्याने या स्पर्धेसाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. तर इथे सन्मानी आपण पाहतो या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट उपलब्ध झालेले आहेत. पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय भूपेंद्रदादा पाटील आकुर्ली यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. अमित जाधव साहेब सुकापूर रायगड जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख आहेत, टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे साहेब शिवकार यांच्याकडून टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर राजेश पाटील विद्यमान सरपंच सुकापूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. आणि संपूर्ण टी शर्ट बघा या 4 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्या सर्वांचं ज्याने सहकार्य केलेलं आहे दोस्ती ग्रुप, दोस्ती क्रिकेट संघ भिगार, आमदार चषक 2022 स्पर्धेच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय मारुती फडके बोनशेत यांचं इथे आगमन झालेले आहे. यावर आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. थँक्यू महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच स्टार्ट होईल आता, ती म्हणजे सेकंड इनिंग. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा आणि महाराष्ट्राचे हरदेवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या वतीनं कैलाशवासी हनुमान नामा पाटील यांच्या स्मरणार्थ दोस्ती ग्रुप व दोस्ती क्रिकेट संघ व्हीगर यांच्या माध्यमातून साकारलेली आमदार चषक 2022 ची ही सन्मानाची स्पर्धा नेरे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनीलदादा पाटील आणि दोस्ती ग्रुप दोस्ती क्रिकेट संघ व्हीगर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. तुम्हाला चॉईस बॉल फक्त 2 असतील, इथूनच तुम्ही चॉईस करून जा याची नोंद घ्या. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का फिर से एक बार स्वागत है. हालांकि ये 5वां साल होगा सुनील दादा मेरे ख्याल से ये वीगर में नाइट टूर्नामेंट का. और जब कप्तानों से राय पूछी गई थी कि 5 ओवर में कितने रनों तक रोकना चाहेंगे अपोजिशन टीम को, तो हरिग्राम टीम के कप्तान ने बताया था कि 45-50 के भीतर रोकना चाहेंगे. अभी बोनशेट टीम के कप्तान ने भी राय दी कि 50-55 के भीतर रोकना चाहेगी. बेटा ये रनों का मैदान है, यहाँ इतना सस्ता नहीं होगा गेंदबाजों के लिए कि आप 55-40 के भीतर रनों को रोकेंगे. यहाँ पर आपको रन बनेंगे बल्लेबाजों के ओर से. कोई एक आध ऐसा मैच होगा जो कम रनों का होगा, लेकिन ज्यादा से ज्यादा 5 सालों में यहाँ पर जितने भी मैचेस हुए वो मात्र सभी ज्यादा रन है. बल्लेबाजों को काफी मदद मिली इस विकेट के ऊपर. तो गेम इज ऑन. दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. जीत के लिए टोटल लक्ष्य रखा है 30 गेंदों में 73 रनों का, 73 रनों का टारगेट है. और हमारे ऑफिशियल अंपायर यानी कि प्रवीण पवार सर और विशाल सर इनका इशारा था मैच होगा स्टार्ट. गेंदबाजी की कमान संभालने के लिए साजन फुलोरे और यहाँ पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज होंगे शुभम भूपी. पहली गेंद खेलने के लिए तैयार. राइट आर्म राउंड द विकेट से अपनी गेंदबाजी की शुरुआत करेंगे. पहली गेंद ऑन साइड में खेला जरूर है. लॉन्ग ऑन में वहां पर फील्डर मौजूद होते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक यहां पर 1 रनों के साथ अपना खाता खोलते हुए थ्रो थोड़ा सा खराब था. अच्छा हुआ कि बैकअप है, वरना ये जो थ्रो होते हैं ना वो थोड़े से मुश्किल भरे साबित होते हैं. और यहाँ पर देखिए बैकअप अच्छा मिलता हुआ. तब तक 1 रनों के साथ शुभम ने अपना खाता खोला और स्वर्गीय हनुमान म्हात्रे शंभूराजे 11 हरिग्राम टीम का खाता खोलता हुआ 1 रनों के साथ. काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली साजन फुलोरे के माध्यम से. और यहाँ पर देखेंगे अब गेंदबाजी में कितनी अच्छी गेंदबाजी अपने टीम के लिए दिखा पाते हैं. लक्ष्य बड़ा जरूर है, लेकिन यही टीम है हरिग्राम जिस हरिग्राम टीम ने पिछले 2 साल पहले रिडगर की नाइट प्रतियोगिता में कमाल का परफॉर्मेंस दिखाया था. मैन ऑफ द टूर्नामेंट की रेस में बाइक के लिए 3 खिलाड़ी थे, पालेकुर के 2 खिलाड़ी और एक विशाल, लेकिन ड्रॉ किया गया तीनों खिलाड़ियों के बीच में और पालेकुर टीम के खिलाड़ी को बाइक मिली और वहां पर वो 2 खिलाड़ियों को पीछे ढकेला उस खिलाड़ी ने. राइट हम उर्द विकेट शुरुआत गेंदबाजी की यहाँ पर राउंड द विकेट से की थी, लेकिन इस बार ओवर द विकेट से आए थे. क्या शानदार गेंदबाजी, स्लोवर किया, स्वीप करना चाहते थे और ब्लैक स्टंप उखाड़ के निकाल दिया. पहला बड़ा झटका हरिग्राम टीम को. भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव
तो बिल्कुल यहाँ पर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है। क्या कमाल की गेंदबाजी, यही होता है जब दिन आपका रहता है ना, तो बिल्कुल आप अच्छी गेंदबाजी कर लेते हो, अच्छी बल्लेबाजी कर लेते हो। और आज का पूरे रात्रि का खेल है मेरे ख्याल से साजन के इनाम पर। और ये देखिए पहली गेंद के ऊपर सफलता दिलाई। पहली गेंद राउंड विकेट से फेंकी थी लेफ्ट हैंडर बल्लेबाज के सामने, और जैसे राइट हैंड बैट्समैन स्ट्राइक एंड पर आए उनके खिलाफ ओवर द विकेट ने गेंदबाजी की और पूरी तरीके से पहली गेंद जो एक रन आया था उसके बाद ये लेग स्टंप पर फेंकी और सीधा स्टंप उखाड़ के निकाल दिया। पहला बड़ा झटका यहाँ पर हरिग्राम टीम को लगता हुआ। इस संघर्ष में मुकाबले में दमदार शुरुआत करनी होगी। पावर प्ले के 2 ओवर होते हैं जिनमें 12 गेंदें बल्लेबाजों के नाम पर होती है और इतने बड़े लक्ष्य का पीछा करना है 73 रनों का। उसी लक्ष्य का पीछा करते हुए कम से कम आपको इन 12 गेंदों में 30 या 35 रन बनाने हरिग्राम टीम के लिए बहुत जरूरी होंगे। विशाल भोपी 0 पर लौटे, उनकी जगह लेने के लिए वन डाउन के बल्लेबाज नेट नंबर 3 साहिल मात्रे स्ट्राइक एंड पर आते हुए उम्मीदें होगी, अपेक्षा होगी वन डाउन के बल्लेबाज से जो बड़े स्ट्रोक खेले और ये जो टारगेट है वो आसानी के साथ चेस कर सके। ओवर द विकेट से ऑन साइड में खेला इस गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग की तरफ ये गेंद जाती हुई, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है और इसे 1 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 2 रन अपना खाता खोला बल्लेबाज यहां पर साहिल मात्रे ने। विशाल 0 पर लौटे हैं। अब ये दोनों खिलाड़ियों के बीच में एक भागीदारी की जरूरत होगी। कॉम्बिनेशन अच्छा है, एक राइट हैंडर है और एक लेफ्ट हैंडर है। ये जब कॉम्बिनेशन होता है सिंगल सिंगल के साथ जब स्ट्राइक रोटेट होती है, खिलाड़ियों की भागदौड़, अंपायर की भागदौड़, फील्डिंग में परिवर्तन करना, थोड़ी सी धमचाक होती है खिलाड़ियों की, उसका फायदा बैट्समैन को जरूर मिलता है। स्लो करने की कोशिश, इस मर्तबा ऑफ कटर की बॉल थी सीधा उनके ही फॉलो थ्रू में और साजन ने दिलाई अपने टीम को ये दूसरी बड़ी सफलता और ये दूसरा बड़ा झटका लगेगा। जो सलामी जोड़ी आई थी शुभम और विशाल वो लौटे सस्ते में, अब पकड़ा भारी है भोकर पड़ा टीम का। तो बिल्कुल यहाँ पर भोकारपाड़ा टीम की अगर चर्चा करेंगे ना, मेरे ख्याल से रोशन ये जो टीम है इसी मैदान के ऊपर ज्यादा प्रैक्टिस करती है, विकेट से वाकिफ होंगे, मैदान से वाकिफ होंगे और उसकी वजह से आज गेंदबाजी का मारा कितना प्रभावी नजर आता हुआ और पहले ही शुरुआती ओवर में 2 बड़े झटके दिलाने में सफलता यहाँ पर जरूर नजर आ रही है और ये सफलता है बहुत ही महत्वपूर्ण होगी क्योंकि चेसिंग करते वक्त जब बड़े लक्ष्य का पीछा करते हो ना तो शुरुआत आप बड़े शॉट से ही करते हैं और यहाँ पर बड़े शॉट की तलाश में जाते जाते हरिग्राम टीम ने 2 इंपॉर्टेंट विकेट गंवाए और 73 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब दबाव वाली बल्लेबाजी नजर आती हुई। ये गेंद अच्छी थी, फिर से एक बार स्लो किया था, पॉइंट में फील्डर है 38 सर्कल में, बेहतर फील्डिंग, रोकेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और ये पावर प्ले का ओवर है जहां पर बल्लेबाजों की हमेशा दादागिरी रहती है। यहाँ पर तो गेंदबाजों ने दहशत पैदा की और लगभग देखा जाएगा 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 3 रन 2 विकेट के यहाँ पर नुकसान के ऊपर। बढ़िया क्रिकेट यहाँ पर नजर आती हुई। 73 का लक्ष्य जरूर है, अभी भी 70 रनों से दूर होगी सेकेंड इनिंग्स में बैटिंग करने वाली स्वर्गीय हनुमान मात्रे शंभुराजे 11 हरिग्राम टीम। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में खेला है, फील्डर है मौजूद, मिड विकेट में कोई गलती नहीं, तीसरा बड़ा झटका, तालियों के साथ स्वागत किया जा रहा है फील्डर और बॉलर का और क्या कमाल की गेंदबाजी। पहला पावर प्ले हुआ समाप्त और पहले ही पावर प्ले में कमर तोड़ी हरिग्राम टीम की 3 विकेट के नुकसान के ऊपर 3 रन 24 गेंदे 70 रनों की आवश्यकता। हॅलो, तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय जनार्दन पाटील साहेब भीगर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत जगन पाटील भीगर या दोन्ही व्यक्तिमत्वांना इथे सुनील दादा पाटील यांच्या वतीने स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। यावर आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे। मेरे ख्याल से शायद रोशन ओपन रोहित से करवाना चाहते तो बेहतर होता, शुभम से थोड़ा सा पीछे रखते तो शायद ये भी अच्छी रणनीति हो सकती थी, लेकिन सोचा कि टारगेट बहुत ज्यादा है इसकी वजह से उन्होंने शायद मेरे ख्याल से ये रणनीति अपनाई और कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव अब पहले ओवर में। चलिए फील्डिंग तुरंत लगाई है भोकरपाड़ा 11 टीम। जब विकेट आउट होता है, बैट्समैन आउट होता है, तब दूसरा खिलाड़ी आने तक आपको फील्डिंग की व्यवस्था लेना भी बहुत जरूरी है। पहला पावर प्ले का खेल हुआ समाप्त, रन संख्या है टोटल 3 रन 3 विकेटों के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज शुभम भोपी, विशाल भोपी और उनके समेत बात करेंगे तो साहिल मात्रे, ये 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। रोहित नए बैट्समैन और उनका साथ देंगे मेरे ख्याल से धनंजय भोपी। दारोमदार होगी अब इन दोनों बल्लेबाजों के ऊपर, लक्ष्य बहुत ही कठिन नजर आता हुआ। रायगढ़ जिले के कर्जत तालुके के दमदार पुरस्कर थे यानी कि तनिष 11 कर्जत के पुरस्कार थे
आदरणीय गणेश कदम साहब सालवड़ मैच का आनंद लेते हैं, उनका भी स्वागत करेंगे। विष्णु शेट्शिल के आदई आपका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। और राहुल वाटर सप्लायर्स के ओनर यानी कि राहुल शेठ धुमाल आपका भी हम स्वागत करते हैं। पहला ओवर क्या जबरदस्त रहा, बल्लेबाजी की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर साजन फुलोरो ने 2 दमदार छक्के धागे अपने पारी में और क्या शानदार 13 रनों की पारी खेली। शुरुआती मैचों से में से दमदार यहां पर नजर आती हुई। बोकारपाड़ा टीम कैप्टन साजन आपको बार बार अनाउंसमेंट नहीं की जाएगी, 25 मिनट के अंदर आपको ये इनिंग समाप्त करनी है। लगभग 8 मिनट गए पहले ओवर के लिए। ऑन साइड में बड़ा शॉट है, पावर प्ले का फायदा उठाते हुए वाइडिश लॉन्ग ऑन के रीजन में बेहतरीन फील्डिंग नजर आती हुई। उठाएंगे, फील्ड करेंगे, इट्स अ वेरी गुड फील्डिंग। फील्डर थे वहां पर मौजूद मेरे ख्याल से बोकारपाड़ा टीम की ओर से आशीष थे, बढ़िया यहां पर फील्डिंग आशीष फुलोरे के माध्यम से नजर आती हुई। तब तक 1 रन बटोरा और 1 रनों की मदद से, हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 4 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। 69 रनों की अभी भी जरूरत है, लक्ष्य बहुत ही बड़ा नजर आ रहा है। कम से कम प्रति ओवर की बात करेंगे तो लगभग 17 या 18 रन बनाने इनके टीम के लिए जरूरी होंगे। बढ़िया शॉट है, मैंने पहले भी कहा था शायद रोहित से ओपन करते तो शुरुआत बेहतर होती, लेकिन यहां पर रोहित ने आते ही अपने पारी की शुरुआत की। गेंद सीमा पार, 6 रन। थैंक यू। ये पहचान है बिल्कुल वैभव पाटिल सर, अब डीजे ऑपरेटिंग की भूमिका में नजर आते हुए। ये भी शॉट अच्छा है, पावर प्ले का फायदा है। बैकवर्ड स्क्वायर लेके रीजन में गेंद आउटफील्ड फास्ट होगी और गेंद जाएगी 1 बाउंस ओवर द लाइन। ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर। बेहतरीन बल्लेबाजी नजर आती हुई। यदि पहले ओवर में विकेट गवाई होंगी तो उसके बाद हम जवाब जरूर देंगे, और ये जवाबी हमला देते हुए रोहित के बल्ले से आता हुआ एक शानदार छक्का और एक शानदार चौका, और इन 4 रनों की मदद से टीम की रफ्तार बढ़ती हुई 14 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। रोहित खेल रहे 500 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए यहाँ पर 10 रन 2 गेंदों का सामना किया है। प्रेशर है थोड़ा सा आनंद फुलोरो के ऊपर, 11 रन अभी तक खर्च करते हुए। ये तकनीक का इस्तेमाल, सेंसिबल क्रिकेट, पॉइंट के बीच में से गैप ढूंढी है जो हरिग्राम टीम रनों के लिए तराश रही थी। अब वो रनों की पहचान मैदान में, और ये गेंद बिल्कुल जाती हुई पॉइंट को चीरती हुई डीप पॉइंट सीमा पार, 4 रन। तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान। थैंक यू डीजे, क्या जबरदस्त बल्लेबाजी 4 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या रफ्तार के साथ बढ़ती हुई 18 रन माफ कीजिएगा टोटल स्कोर कार्ड पर बनते हुए। व्हाट ए बैटिंग, जबरदस्त बैटिंग यहां पर करते हुए। ये भी करारा शॉट है, ये भी जाएगी, ताबड़तोड़ बल्लेबाजी, लॉन्ग ऑफ के ऊपर से अंपायर का इशारा। बिग 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 हिट। क्या बढ़िया बैटिंग, जबरदस्त बैटिंग। 3 गेंदों में 4 गेंदें हैं पिछली अगर नजर डालेंगे, 6-4-4-6, यानी कि इस 6 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 24 रनों के ऊपर। क्या जबरदस्त बल्लेबाजी, मिडिल ऑर्डर्स में बल्लेबाजी के लिए आए। शुरुआत थोड़ी सी अगर बेहतरीन मिलती तो शायद और भी पकड़ा भारी हो सकता था हरिग्राम 11 टीम का, लेकिन अभी भी देखेंगे समझदारी की बातें बताने के लिए साजन खुद वहां पर आए कि आपको इस तरीके की अगर लेंथ फेंके जाओगे तो प्रेशर जरूर बना रहेगा। अंतिम गेंद यहां पर राउंड द विकेट से, ये सम्मानजनक दिया। जानते हैं कि रिस्क उठाना बहुत मुश्किल होगा, इसीलिए ये डिफेंसिव शॉट खेला और वाइडिश लॉन्ग ऑफ में, यानी कि एक्स्ट्रा कवर के रीजन में जब तक फील्डर उठाएंगे फील्ड करेंगे। वेरी गुड ओवर, बढ़िया ओवर नजर आया हरिग्राम टीम के लिए। और इसी के साथ सेकंड पावर प्ले का खेल हुआ समाप्त, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 26 रन 3 विकेट के नुकसान पर हरिग्राम टीम। तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। अकोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि अकोली क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून ज्यांनी गती आणि दिशा देण्याचं काम सातत्याने केलं, शॉर्ट टीम मीटिंग, तर मेघनादादा मस्कर अकोली यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर बालाराम पाटील भिगार, अशोक फडके वंशज, रमेश फडके, महेंद्र पाटील, कंकण खुटले यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्या सर्वांचं आम्ही दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वागत करत आहोत। ते मेघनादादा मस्कर आपण स्टेजवर यावं, आपलं दोस्ती ग्रुपच्या वतीने स्वागत आहे। ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर। तो बिल्कुल यहाँ पर 13.00 के औसत से रन बने हैं 26। 73 रनों का लक्ष्य है, और इस 73 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए अब 18 गेंदें बची है और 47
47 रनों की आवश्यकता। कौन कहता है कि मैच यहाँ पर दूर है हरिग्राम 11 टीम के लिए, क्योंकि दूर है किनारा तो मौज में मस्ती भी होगी। लेकिन देखेंगे यहाँ पर शुरुआत जिस तरीके से हुई थी, पहले पावर प्ले में गेंदबाज साजन फुलोरी के माध्यम से दूसरे ओवर में बिल्कुल पवित्र मोर्चा अपनाया हरिग्राम टीम के बल्लेबाजों ने। बारी बारी सबकी बारी, पहले हरिग्राम, पहले भोकरपाड़ा की और उसके बाद हरिग्राम टीम की। स्लोवर गेंद थी, स्वीप करना चाहते थे, बल्ले और गेंद का यहाँ पर कोई संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। कभी कभी ये होता है ना रोशन कि आपके बल्ले से रन नहीं निकलते तो सिंगल लेकर स्ट्राइक सामने वाले बल्लेबाज को दें, वो बड़े शॉट खेले। लेकिन कभी कभी आपको भी वो रोल निभाना होता है कि आप बड़े शॉट खेले और जो सामने वाले बल्लेबाज का प्रेशर है वो आप शायद कम कर सके। वेरी गुड बॉलिंग। ये गेंद बैकफुट पर जाकर टॉप एज लगा है, फील्डर है, चेस कर रहे हैं उस गेंद को फाइन लेके रीजन में। एक रन तो जरूर मुकम्मल, दूसरे के लिए पलटे थे, जरूर मना कर दिया, खतरा हो सकता था। एक रन बटोरा और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची हुई टोटल 27 रन। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है यहाँ पर मेरे ख्याल से 16 और जीतने के लिए 46 रनों की अभी भी यहाँ पर आवश्यकता है। मैच बड़ा है लेकिन संघर्ष भी बहुत कड़ा है। नेरे धुंधरे विभाग की ये दोनों भी ताकतवर टीमें एक दूसरे के सामने लड़ रही है और ये डीपोल है और ये डीपोल का ये पहला ही मुकाबला आपको बड़े रनों का नजर आता हुआ। तो सोचो आने वाले जो भी मुकाबले होंगे वहां पर भी आपको रनों की आशंका कुछ ज्यादा ही नजर आएगी। बल्लेबाज खेल रहे यहाँ पर रोहित शर्मा की तरफ पारी खेलते हुए 2 छक्के, 2 दमदार चौके और एक डबल्स की मदद से लगभग देखा जाएगा तो 22 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी अपने टीम के लिए दिखाते हुए। ये गेंद बैकफुट पर गए, जगह बनाई, बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग खाली है, 1 बाउंस ओवर द लाइन। फिर से ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर। मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर खिलाड़ी बेहतरीन है, 4 रनों की मदद से व्यक्तिगत पहुंचे 26 रनों के ऊपर और टोटल टीम की रन संख्या की बात करेंगे 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब गेंदें बची है 15 और जीतने के लिए 42 रनों की यहाँ पर आवश्यकता है। एक समय लग रहा था कि ये मैच में पकड़ मजबूत बनाएंगे। पहले ओवर में 3 रन 3 विकेट, उसके बाद जो पारी का मोर्चा संभाला है, जैसे बल्लेबाज आए रोहित गरत, क्या कमाल की बल्लेबाजी साकारते हुए। ये फंसा है, स्लोवर करने की कोशिश, शॉर्ट स्क्वायर लेग में अंपायर के बगल में 3 खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए। चलिए विकेट है सुरक्षित, नो मैंस लैंड में ये गेंद गिरी है जहां पर कोई भी खिलाड़ी नहीं था। 3 खिलाड़ी आए थे वो कैच के लिए, बिल्कुल अंपायर के बगल से मारने की कोशिश थी, ऊपर से मारने की कोशिश थी, लेकिन तब तक 1 रन मुकम्मल किया 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई 32 रन, 14 गेंदें बची है और जीतने के लिए 41 रनों की यहाँ पर आवश्यकता है। अगर स्कोर कंपलसरी चेसिंग, ये इस टूर्नामेंट का नियम है, ये सभी टीम ध्यान में रखिए बात, क्योंकि यहां पर कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम। यॉर्कर का प्रयास किया था, हल्के हाथों से गेंद को स्लैश किया, यहां पर लॉन्ग ऑफ के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन यहां पर जरूर मुकम्मल होगा। 1 रनों की मदद से 33 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला, 13 गेंदें बची है और 40 रनों की यहां पर आवश्यकता है। यानी कि अभी भी मुकाबले में बने रहने की कोशिश यहां पर नजर आती हुई। 7 गेंदों में रोहित खेल रहे 27 रनों के ऊपर और उनके साथी पार्टनर धनंजय खेल रहे 4 रनों के ऊपर। गेंदबाज फिर से एक बार तैयार, साजन की हाफ ट्रैकर की बॉल पॉइंट के बीच में से गैप ढूंढी है। आज तो मैदान के अंदर आगे लगाएंगे और रोहित के बल्ले से आता हुआ और एक शानदार 4 रन और 4 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ, 3रा और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद। हालांकि रन संख्या पहुंची है यहां पर 37 रन, जीतने के लिए 12 गेंदे और 36 रनों की आवश्यकता। तब तक पानी जाएगा मैदान में। सुनिए डीजे नितिन की एक सुमधुर संगीत। थँक्यू। तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला LED कलर TV स्पॉन्सरशिप केली गेली ते अर्थातच आमचे बापू चौधरी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। तर बापू चौधरी साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती। आपलं हार्दिक स्वागत। तर बापू चौधरी यायचे बघा, करंबेली एलमाल भलेचीवाडी विभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक युवा दमदार आणि एक अभ्यासू
एक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. बापू चौधरी या आपण स्टेजवर. आणि नक्कीच महागुरु, जर तुम्ही पावसाळ्यामध्ये तुम्ही करंबेली या ठिकाणी अगदी मंत्रमुग्ध करणारा ते धबधबे असतात तिथे, जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुमचे जे बापूची जर ओळख असेल, तुमचे अख्ख्या रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात ओळख असेल, यात मला शंका नसेल. पण कधी तुम्ही बापूची दोस्ती यारी पाळून बघा, तुमच्यासाठी गावठी कोंबडा लगेच रेडी असतो. तर निश्चित स्वरूपात प्रवीण बापूच्या बद्दल म्हटलं. तो बिल्कुल यहाँ पर चलते हैं मुकाबले की तरफ आने वाली, यहाँ पर बात करेंगे 12 गेंदे बची है 18.00 के औसत से यहाँ पर 36 रनों की यहाँ पर आवश्यकता है, यानी कि प्रति ओवर 18 रनों की यहाँ पर आवश्यकता है. महागुरु वो बापू चौधरी, वो पुलिस पाटिल है करमबेली के, उन्होंने नहीं पुरस्कृत की गई. ये हमारे दूसरे बापू चौधरी है जिन्होंने ये टूर्नामेंट को स्पॉन्सरशिप की एलईडी कलर टीव्ही. तर निश्चित स्वरूपात बापू चौधरी विगर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एलईडी टीव्ही इथे स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. बापू चौधरी, आपण यावर दोस्ती ग्रुपच्या वतीने आपलं स्वागत आहे. प्रवीण ही स्पर्धा पाहतो, खूप काही मेहनत, सुनील दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे खऱ्या अर्थाने त्यांच्या दोस्ती ग्रुपचे शिलेदार आम्ही इथे पाहतो. वैभव पाटील सर, सतीश पाटील, स्वप्नील पाटील आहे, त्याचबरोबर आकाश पाटील, अक्षय पाटील, सौरव पाटील, रोहित पाटील, संदेश फडके, त्याचबरोबर ऋषिकेश फडके, राकेश फडके, प्रसाद पाटील, अभिनव पाटील, या संपूर्ण शिलेदारांचं जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आहे. ही स्पर्धा अग्रेसर होण्याकरता खूप काही त्यांची मेहनत आपल्याला इथे प्राप्त झालेली आहे आणि स्वतः ऑर्गनायझर कमिटी आहे. ओ टू प्रवीण. तो बिल्कुल यहाँ पर महेश जादव हरिग्राम, जिनकी मातोश्री बिल्कुल माजी उपसरपंच है. महेश जादव, आपका भी स्वागत करते हैं, और संदीप, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं जो मैच का आनंद लेते हुए. चलते हैं मुकाबले की तरफ. 12 में चाहिए 36, यानी कि 6 छक्कों की दरकरार है. आप देखेंगे यहाँ पर रन बना पाते हैं या थोड़ी सी दिक्कतें इनके सामने होगी. गेंदबाजी में दुर्बल छोर से परिवर्तन. नए बॉलर यहाँ पर आते हुए आशीष फुलोरे, जिन्होंने बेहतरीन फील्डिंग अपने टीम के लिए दिखाई दी. बापू चौधरी साहब, इनका भी आगमन हो चुका है, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को बिल्कुल बेस्ट बैट्समैन के लिए एलईडी कलर टीवी जिन्होंने पुरस्कृत की गई वीगर गांव के हमारे, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. गेंदबाजी में परिवर्तन आएगा, खेल का असली मजा. 12 गेंदे 36 की आवश्यकता. पहली गेंद बाहरी किनारा लगा था, कैच लेना चाहिए था मेरे ख्याल से विकेट कीपर को, लेकिन बाल बचे मेरे ख्याल से. अगर वो चौका आता तो शायद फायदा हो सकता था, लेकिन बढ़िया फील्डिंग, तारीफ काबिल फील्डिंग वहां पर नजर आई. विकेट कीपर के पीछे जो फील्डर थे उनके द्वारा क्या बेहतरीन फील्डिंग. रन बनेगा 1 और 1 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या यहां पर पहुंचती हुई टोटल 38 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर. 11 गेंदे और 35 रनों की यहां पर आवश्यकता. ये गेंद तेज बॉल डालने की कोशिश, अच्छे गेंदबाज है, लय अच्छी है इस गेंदबाज की, लेकिन देखेंगे स्ट्रॉन्ग अपील. कम उम्र का ये खिलाड़ी है, कितना बड़ा यहाँ पर स्टैंडर्ड क्वालिटी की गेंदबाजी दिखाता हुआ. अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ लेग बाइज का, और लेग बाइज की मदद से हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल 39 रन. 10 गेंदे बची है और जीतने के लिए 35 रनों की यहाँ पर आवश्यकता है. गेंदबाज तैयार. ये थोड़ा सा लिंबू आउट करने की कोशिश थी मेरे ख्याल से. आजकल के अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी मंकड़ विकेट का ये रविचंद्रन अश्विन ने जैसी शुरुआत की थी, लगभग जॉस बटलर को 2 मरतबा इन्होंने आउट किया है, और शायद यहां पर भी वो कोशिश करते हुए. 39 रन स्कोर कार्ड के ऊपर, 10 गेंदें बची है, 34 रनों की यहां पर आवश्यकता है मुकाबले को जीतने के लिए. ये फुल टॉस बॉल थी, स्वीप किया इस गेंद को, आउटफील्ड फास्ट है और खिलाड़ियों को चीरती हुई गेंद जाती है बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा पार. 4 रन. परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. धन्यवाद. क्या बात है. आई तुळजा भवानीचा भक्त तो, आई जिजाऊचा लेख तो, रयतेचा विश्वासू राजा तो, सारा राजियांचा राजा तो, जो मुघलांना पुरून उरला, ज्याच्या वाराने आदिलशाही हादरला आणि सह्याद्रीचा सिंह गर्जला. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकून तो औरंग्याही घाबरला. जबरदस्त मुकाबला. गेंदे बची है 9 और 30 रनों की आवश्यकता. हाफ ट्रैकर की बॉल थी, मेरे ख्याल से इस गेंद को फेंकना चाहिए था बाउंड्री लाइन के बाहर, और ये लीजिए तारीफ काबिल गेंदबाजी.
कमाल कहते हो पांडे जी, क्या जबरदस्त गेंदबाजी, छोटा नन्ना कद का ये परिंदा है और देखिए कम उम्र में ये आशीष पुलोरो की कितनी बेहतरीन लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी चलती हुई। ये समय नहीं है हरिग्राम टीम जो डॉट बॉल खेले, ये समय है बड़े शॉट का, लेकिन रोक रहे यहाँ पर रोक लगाई आशीष पुलोरे नामक गेंदबाज ने। 8 में चाहिए 30 रनों की आवश्यकता। ये फुल टॉस बॉल थी, विकेट कीपर बीट हुए और यहां पर देखिए अंपायर कॉल नो बॉल, लेकिन रिव्यू भी इस्तेमाल करना चाहते हैं अंपायर। तो चलिए अगर ये पंजा मिलता है तो मेरे ख्याल से खुद के पैरों के ऊपर कुल्हाड़ी मार दी होगी। देखेंगे तीसरे अंपायर की तरफ चलेंगे हमारे अक्षय पाटिल, तीसरे अंपायर है। ये जो डिसीजन है ना वैभव सर, मेरे ख्याल से किसके टीम में हित में जाएगा, जिसके हित में जाएगा वो फैसला बहुत ही उस टीम के लिए असरदार साबित होगा। बैट पर तो लगी है 5 तो चौका तो जरूर मिला है विकेट कीपर की वहां पर फिल्डिंग। 12वे खेळाडू तुम्ही कुणीच बोलू नका, फक्त तुम्ही बघण्याचं काम करा, कमिटी तिथून डिसिजन देईल याची नोंद घ्या। तर या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला आपण टू व्हीलर्स बाईक पाहतो। रोहन शेठ भगत शेलगर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय माजी सभापती जनार्दन शेठ भगत यांचे नातू आहेत। रोहन शेठ भगत म्हणजे बिघर गावचे जावई, त्यांच्या वतीने या स्पर्धेला टू व्हीलर्स बाईक देण्यात आलेले आहे। त्यांचे सुपुत्र हर्ष नावाने। तो इट्स नो बॉल कॉल, 4+1 5 रन मिलेंगे और बिल्कुल गेंद जाती हुई डीजे नितिन सीमा पार 4 रन। थैंक यू थैंक यू। 9 गेंदों में 30 रनों की जरूरत थी। मेरे ख्याल से अब ये 9+ गेंद आएगी 4, यानी कि 8 गेंदें और 25 रनों की यहां पर आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। फ्रीड की गेंद, अब मौका मिलेगा हरिग्राम टीम के बल्लेबाजों को। क्या कमाल का यहां पर चौका बटोरा, विकेट कीपर ने ये गेंद को रोकना चाहिए था, लेकिन थोड़ी सी दिशा से फटके गेंदबाज, जहां पर मौका मिला बल्लेबाज को। समीकरण बदलता हुआ 8 गेंदें बची है, 25 की आवश्यकता। फ्रीड की बॉल ऑन साइड में फेंका है, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा पार, अंपायर का इशारा 6 रन। एक बार जोरदार तालियां, 50 का आंकड़ा पार करती हुई हरिग्राम 11 टीम। रन संख्या बनी है टोटल 54 रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें बची है, 19 रनों की आवश्यकता। क्या एक समय परिस्थिति थी हरिग्राम टीम की, 3 में 3 विकेट थे 1 ओवर में, 24 में बनाने थे 70 और ये थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, बेहतरीन साजन ने गेंदबाजी की, लेकिन ये जो दोनों गेंदबाज है थोड़ी सी खराब गेंदबाजी करते हुए ऑन साइड में खेला। जरूर है, फील्डर है मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं है, दूसरे के लिए कोशिश कर रहे थे, मना कर दिया। तो इसी के साथ 4 ओवर का खेल हुआ समाप्त और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 55 रन। रन और गेंदों के बीच में फासला आखिर की 6 गेंदें, 18 रनों की आवश्यकता। तर बघा पुढच्या टीमने लगेच रेडी राहायचे आहे। पुढची लढत असणार आहे जानुमान धुंद्रेपाडा विपक्ष जानुमान बोनशेत क्रिकेट संघ। बोनशेत क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे। आणि रॉकस्टार प्रवीण जर आपण विचार केला, हरिग्राम क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण इथे हरिभक्त पारायण श्री किसन भोपी यांना पाहतो, त्याच्यानंतर माजी सरपंच अरुणदादा पाटील आहेत। तर बोनशेत भोकरपाडा क्रिकेट संघाचा जर विचार केला तर आपले रामचंद्र दादा फुलोरी साहेब सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत। बिल्कुल सभी जो दर्शक रहते हैं वो हमेशा अपने टीम को सपोर्ट करने के लिए महागुरु हमेशा आते हैं, लेकिन यहाँ पर बात करेंगे ना, ये मुकाबला मेरे ख्याल से पहला ही है और महागुरु दर्शकों की तादाद देखिए कितनी मात्रा में दर्शक नजर आ रहे हैं और YouTube के माध्यम से लगभग देखा जाएगा 700 से अधिक ऑनलाइन प्रेक्षक दर्शक जुड़ चुके हैं, जहां पर एनडी विभाग की दोनों ताकतवर टीमें टीपोल के मुकाबले में इतने दर्शकों की तादाद यहाँ पर 1300 से अधिक, माफ कीजिएगा 700 नहीं बल्कि 1300 दर्शक इस मैच का आनंद लेते हुए यूट्यूब के माध्यम से उनका भी स्वागत करेंगे। 6 गेंदें बची है, 18 रनों की आवश्यकता। तोड़ दे हमारा यह हौसला कभी मुसीबतों की औकात ही नहीं, मंजिलों के कायल जानते हैं सब कि सब्र से बड़े तो ही ताकत नहीं। अब सब्र लिया, चलिए मैच स्टार्ट करें तुरंत।
तो बिल्कुल यहां पर बात करेंगे आने वाली 6 गेंदें 18 रनों की दरकरार है, 3 छक्के लगेंगे, मैच होगा फिनिश। लेकिन यह इतना आसान होगा क्योंकि अनुभवी गेंदबाज राम म्हात्रे के ऊपर अब जिम्मेदारियां दिखाई जरूर है। अब अनुभव किस तरीके का काम आएगा यह आने वाला समय भी यहां पर तय कर पाएगा। एकदम क्लोज विकेट कीपर यहां पर नजर आते हुए आपको जरूर नजर आएंगे क्योंकि शायद सम्मिश्रित गेंदबाजी करने की कोशिश यहां पर राम करने की कोशिश करेंगे, उसकी वजह से शायद क्लोज कीपिंग करने की कोशिश यहां पर नजर आती हुई विकेट कीपर के माध्यम से। 6 में चाहिए 18, 3 छक्के, लेकिन 3 गेंदें इंपॉर्टेंट होगी पहली इस मैच में बोकरपाड़ा 11 टीम को और हरिग्राम 11 टीम को। राइट मोर द विकेट से शुरुआत, फुल टॉस बॉल तो फेंकी है, गैप में है, बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, 1 माउस ओवर द लाइन, 4 रन। खतरनाक मुकाबला चलता हुआ। किसने सोचा था कि 24 में 70 चेस करने के लिए इतनी आसानी के साथ हरिग्राम टीम आगे आएगी, लेकिन अनबिलीवेबल ये पार्टनरशिप बेहतरीन नजर आती हुई। अब 5 गेंदें बची है, 14 रनों की आवश्यकता, बल्ले के स्लॉट में आई है, फेंक दिया फिगर प्लॉट से बाहर, 6 रन। एक वीरा माऊली गो अगरी कोल्या ना पावली। क्या कमाल की बल्लेबाजी दोनों खिलाड़ियों के बीच में, मेरे ख्याल से ये 61 रनों की भागीदारी नजर आ रही है। एक खेल रहा है 30 के ऊपर और एक खेल रहा है 31 रनों के ऊपर, यानी कि 3 विकेट जरूर गवाए, लेकिन उसके बाद ये पारी को संभाला दोनों बल्लेबाजों ने। समीकरण बदलता हुआ, 4 गेंदें 8 रनों की आवश्यकता। गेंदबाज राम को अब कमाल करनी होगी, अगर इस तरीके की गेंदें आप फेंकते जाएंगे तो प्रेशर आपके ऊपर बनता जाएगा। आए हो निभाने को जब किरदार इस जमीन पर, कुछ ऐसा कर दिखाओ कि जमाना तुम्हारी मिसाल देखे। अब किसकी मिसाल दिखेगी, बल्लेबाजों की या देखेंगे बोकरपाड़ा 11 टीम की गेंदबाजों की। एक माटी का दिया जो सारी रात अंधेरे से लड़ता रहता है, तू तो भगवान का दिया है, तो फिर तू किस बात से डरता है। हथेली पर रख नसीब, तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है। सीख उस समुंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। गेंदें बची है टोटल यहां पर 3 और 4 गेंदे और 8 रनों की आवश्यकता। तुम्हाला चॉईस बॉल दिले असतील कदाचित चेक करून ते लगेच घ्यायचं तुम्ही मैदानात, कमिटीचा वारंवार इशारा या ठिकाणी। तो बिल्कुल जो छक्का धागा ना वो सीधा गेंद ही गुम हो गई। कभी कभी ऐसा होता है कि नई गेंद इस्तेमाल करते हो ना महागुरु, तो दिक्कतें होती है। एक मुकाबला अभी भी याद है, विजय हनुमान मोहो विपक्ष वहाल योगेश स्मृति चषक कांबोटे में हुआ था। ऋषि नाइक थे मेरे ख्याल से बल्लेबाजी के लिए, 2 में चाहिए थे क्या 3 में कुछ आई थिंक 12 रन चाहिए थे, वहां छक्का धागा, गेंद फूटी, डेड बॉल करार दिया, फिर आए वही समीकरण, नई बॉल दी, ऋषि का विकेट गिरा। ये चांसेस बहुत बड़े होते हैं क्योंकि गेंद जब पुरानी होती है एक बार, और इस बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर अगर पुरानी गेंद के साथ खेलोगे तो मजा आएगा बल्लेबाजों के। लेकिन चलिए अब मौका है हरिग्राम टीम, माफ कीजिएगा बोकरपाड़ा टीम के सामने, जहां पर जीतने के लिए अब 4 गेंदे 8 की दूरी, नई बॉल के साथ शुरुआत करेंगे। गेंदबाज यहां पर राम, फुल टॉस ऑन साइड में अलोंग द कारपेट, ग्राउंड शॉट खेला जरूर है, 1 रन तो मुकम्मल। फील्डिंग थोड़ी सी खराब होती हुई जिसका तुरंत फायदा उठाया बल्लेबाजों ने, और रन बटोरे टोटल 2, और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या यहां पर पहुंचती हुई टोटल 67 रन। जीतने के लिए 3 गेंदे और चाहिए 6 रनों की आवश्यकता। ये जिंदगी है जनाब, कई रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी, लेकिन जो खामोशी से सह जाएगा वो निखर जाएगा, और कोच किसी के भावनाओं में बह जाएगा वो मात्रा बिखर जाएगा। गेंदबाज तैयार, ये अच्छी गेंद गैप में जरूर है, लेकिन एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद होते हुए 1 रन तो जरूर मुकम्मल। वेरी गुड फील्डिंग, कमाल की फील्डिंग, रनों को रोका, 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल 68 रन। अब जीतने के लिए 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता। ये जीत है हमारे सुनील दादा की, ये जीत है हमारे दोस्ती ग्रुप की, और पहला ही मुकाबला रफ एंड टफ, कांटे की टक्कर यहां पर नजर आती हुई। और इस कांटे की टक्कर वाले मुकाबले में मेरे ख्याल से ये दमदार परफॉर्मेंस तो निश्चित तौर पर देखेंगे तमाम दर्शकों के बीच में ये मुकाबला खेला जा रहा है। हालांकि धक 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 होगी, अगर गोरक्ष पवार होते तो ये जरूर बताते कि अब दोनों टीम की फासनी फास फूस होती होगी। 2 गेंदें बची है, 5 की दूरी, कौन होगा मैदान में सिकंदर,
क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता। लेकिन देखेंगे जो जीतेगा वो दोस्ती ग्रुप आमदार चषक 2022 में अपना रुतबा बरकरार बनाएगा। ये गेंद थी बढ़िया, फील्डिंग हुई है अच्छी, आएगा मजा मुकाबले में। एक बॉल 5 रनों की आवश्यकता। श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील। जबरदस्त जबरदस्त टफ रफ एंड टफ मुकाबला। इन्हें नहीं पता कि इनके लाइफ की स्टोरी क्या होगी, लेकिन इसमें ये कभी नहीं लिखा होगा कि ये उन्होंने हार मान ली है। आप देखेंगे हार कौन सी टीम मानेगी, जीत कौन सी टीम जीत जाएगी, ये तो आने वाला समय ही बता पाएगा। ऐसे समय में कुछ नहीं कर सकते। ये तो बल्लेबाज मैच जीतने के बाद कोई भी अंदर ना जाए, ये हम गुजारिश करते हैं। आयोजक कमेटी का इशारा आ चुका है, मैदान के बाहर बिंदास आप सेलिब्रेशन कर सकते हैं। एक बॉल जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता है। क्या बढ़िया मुकाबला, क्या खुश होंगे जय हनुमान 11 भोकरपड़ा टीम के समर्थक। क्या मैदान में जश्न मना पाएंगे यहां पर हरिग्राम टीम के समर्थक, जिनके लिए आमदार ट्रॉफी का यह पहला मुकाबला, पहले रात्रि का उद्घाटनीय यह मुकाबला यहां पर नजर आता हुआ। एक बॉल बैट्समैन स्ट्राइक एंड पर बात करेंगे। रोहित मैन जिसने अच्छी बल्लेबाजी की अब तक इस मैच में, और धनंजय और बेहतरीन साथ दिया। तो चलिए एक में चाहिए 5, एक बार जोरदार तालियां इस आखिरी गेंद के लिए। शॉट तो बड़ा है, फील्डर है वहां पर मौजूद और मेरे ख्याल से इस गेंद को रोका और मुकाबला जीता जय हनुमान भोकरपड़ा टीम ने। थँक यू अतिशय जबरदस्त लढत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तर लाईनअप करून या भोकरपाडा क्रिकेट संघाने लाईनअप करून हरिग्राम क्रिकेट संघ आपण मैदानात जा। अतिशय जबर दोन्ही संघ अगदी मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत लढले, परंतु इथे हरिग्राम संघाला हार पत्करावी लागली, परंतु वाघासारखे लढले दोन्ही संघ। दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला, त्यासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा। येस मागुरू। तर अभिनंदन भोकरपाडा क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी सन्माननीय आहे सुधीर फडके बिगर पाण्याची व्यवस्था इथे त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे। बालराम परशुराम फडके यांच्याकडून पाण्याची व्यवस्था पुरस्कृत करण्यात आलेली आहे। गणेश पाटील हरिग्राम 1001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे आणि बापू चौधरी